सर्वप्रथम स्वागत करतो। आणि आज 7 सप्टेंबर या दिवशी आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांनी या देशामध्ये 5 महिन्याची आणि 4000 किलोमीटरची पायी पदयात्रा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सुरू केली होती। त्याचा हा वर्धापन दिवस आहे आणि त्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने असं सूचना केल्या की या दिवशीचा जो वर्धापन दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो हा जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात यावा। उदाहरणार्थ त्या निमित्ताने एक पत्रकार परिषद घेण्यात यावी आणि त्याचबरोबर काही पदयात्रा करता आली तर या ठिकाणी करता यावी वगैरे असे एक वेगवेगळे उपक्रम त्या निमित्ताने दिलेले आहेत। तर त्यातला एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय ॲडव्होकेट मुजाहिद खान साहेब इथं आलेले आहेत। ते आपल्याला पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण पत्रकार महोदयांना संबोधित करावं। देऊन टाका एक माझ्याकडे द्या। आज ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी हा भारत जोडो यात्रेची वर्षगाठ म्हणून संपूर्ण देशात जिल्हा पातळीवर करावी म्हणून आज आपण इथं सर्व जमा झालेलो आहोत। आमचे सर्वांचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आतापर्यंतची सर्वात मोठी अशी ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पूर्ण केलेली आहे। आणि त्यांनी या यात्रेमध्ये विविध संघटनांसोबत युवकांसोबत त्या राज्याच्या लोकांसोबत भेटीगाठी त्यांचे मनोगत आणि ह्या राष्ट्रामध्ये जे काही 2014 नंतर प्रकार समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा राष्ट्रीय एकतेला धोका होईल असे कार्यक्रम राबवायचे ह्या सर्वांच्या संदर्भात त्याच्या विरोधात लोकांच्या भावना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि ह्या देशामध्ये भयंकर बेरोजगारी सामाजिक द्वेष हे निर्माण झाले म्हणून ती ही भारत जोडो यात्रा भारताला त्याची राष्ट्रीय एकता व अखंडता हा अबाधित राहो म्हणून ही भारत जोडो यात्रा काढली होती। आज त्या यात्रेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा वर्धापन म्हणून आम्ही आज पूर्ण राज्यामध्ये जिल्हा पातळीवर आम्ही प्रेस कॉन्फरन्सेस आणि भारत जोडो यात्रा आणि संमेलन घेणार आहोत। ह्या यात्रेमध्ये विशेष करून ही यात्रा पूर्ण 4081 किलोमीटर आणि 12 राज्यातून आणि त्याचप्रमाणे 136 दिवसांची 75 जिल्ह्यामधून ही यात्रा गेलेली आहे। त्यामध्ये 2 आपले युनियन टेरिटरीज पण होत्या आणि ही सर्व जाती धर्माला हा बाजूला ठेवून ही भारताची एकता व अखंडता अबाधित राहू म्हणून ही एवढं मोठं ही यात्रा सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी केली होती। आम्हाला सर्वांना आणि ह्या यात्रेचं फलित म्हणून लोकांमध्ये जी भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदींची जी सरकार गरीब जनतेची लूट आणि मित्रांना सूट जे चालू आहे त्याचं एक उदाहरण म्हणून कर्नाटकाच्या जे निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांनी आपला रोष काँग्रेस पक्षाला मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी आपलं रोष व्यक्त केलेला आहे। आणि आगामी काळात सुद्धा ह्या
निर्दयी सरकारच्या विरोधात जेव्हा जेव्हा जेथे जेथे निवडणुका येतील, राहुल गांधीच्या या पदयात्रेमध्ये मधून जे लोकांच्या पर्यंतचे या सरकारच्या संपूर्ण हुकुमशाही राजवटीचा जो पर्दाफाश त्यांनी केलेला आहे आणि लोकांच्या हे मनात आता निर्माण झालेला आहे की पुन्हा फक्त हा राष्ट्राला काँग्रेस पक्ष चालू शकतो आणि ती विचारधारा घेऊन लोक आता हे सर्व निवडणुकीमध्ये आपला रोष या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काढणार आहेत आणि त्याचं फलित एक उदाहरण म्हणून आपल्याला कर्नाटक आपल्या समोर आहे. हां ठीक आहे बोलते. हां या पदयात्रेमुळे किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, किती उद्योगधंदे भारतात आले, किती युवकांना नोकऱ्या लागल्या. हां तुमचा हा प्रश्न त्या भारत जोडो यात्रा ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता लोकांचे ज्वलंत प्रश्न राष्ट्रासमोर आणण्याकरिता निघालेली होती. हा मुद्दा घेऊन राहुल गांधी भारत जोडो यात्रामध्ये होते. हा काम सरकारचा आहे. हे बेरोजगारी दूर करण्याचा, शेतकऱ्यांना मदत करण्याचा, ते शेतकऱ्यांच्या जे प्रश्न ते सरकारसमोर मांडत होते. जे सरकार संसदेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्याची त्यांना मुभा देत नव्हते, त्यांनी ते लोकांचे प्रश्न राष्ट्रासमोर ठेवलेले आहे. आणि हा बेरोजगारी दूर करण्याचा आणि शेतकऱ्यांची मदत करण्याचा हा सरकारचं काम आहे. जे करत नाही म्हणून त्यांनी ही यात्रा काढली. हां मी महाराष्ट्र आम्ही नांदेडला जेव्हा ही स्वागतासाठी आम्ही तिथं होतो आणि तिथल्या लोकांच्या स्वयंस्फूर्त प्रतिसाद इतका उच्च प्रतीचा होता की जे आम्ही कोणीही भारताचा नागरिक त्याला आपण विश्वास करू शकणार नाही. रात्रभर लोक त्या पदयात्रेत सामील होण्यासाठी जिथून ती यात्रा सुरू व्हायची तिथे येऊन उभे राहायचे पूर्ण रात आणि सकाळी 6 वाजता तिथून निघायचे, दिवसभर सोबत राहायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीला. खूप लोकांचा प्रतिसाद होता त्याला. स्वयंस्फूर्तीने कोणाला लोक आपल्या इथल्या पैठणचे काही डॉक्टर्स वेगवेगळ्या NGOs स्वयंस्फूर्तीने त्या पदयात्रेत सामील झाले होते आणि त्यांनी ते फक्त 15 दिवसासाठी जाणार होते, ते पुढे पण त्यांच्यासोबत गेले. साहेब, आम्ही जेवढं पदयात्रेचं उत्कर्ष संकलन केलं त्याच्यातून आपलं असं निदर्शन असा एवढे सगळे पदयात्रा काढून चालून राहुल गांधी दुसऱ्या दिवशी सकाळी टायमावर हजर असायचे. काँग्रेस पक्षाचे कोणतेच कार्यक्रम टायमावर हजर का होत नाही. आजच्या पत्रकार परिषदेचाच विषय नाही, प्रत्येक वेळेचा हा विषय नाही. आजच्या तुमचं पक्ष काय शिकला त्या पदयात्रेत? त्या पदयात्रेमधून आज तर प्रेस कॉन्फरन्स आपण सर्व वेळेवरच होतो इथं. पावसामुळे 2-4 मिनिट पुढं समोर झालेला आहे. परंतु काँग्रेस पक्ष पहिल्यापासूनच हा शिस्तीचा पक्ष आहे आणि थोडाफार होत असते. एक तर ही पत्रकार परिषद घेऊन सर्वात पहिले आम्ही याची ही वर्षगाठ म्हणून आम्ही ते हे करत आहोत. दुसरं असं आहे की भारत जोडो यात्रेमुळे जे लोकांना जे भ्रमित करण्यात आलं होतं तो भ्रम दूर झालेला आहे आणि तोच कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही राहुल गांधीचा जो भारत जोडो यात्रेमध्ये जो संदेश होता तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम करत आहोत. आत्ता सध्या हे आम्हाला कार्यक्रम ऑल इंडिया काँग्रेस कमिटी म्हणून कडून आलेला आहे. पत्र आणि एक पदयात्रा आजच आम्हाला त्याची परमिशन भेटली नाही, परंतु आम्ही एक सांकेतिक पदयात्रा म्हणून आंबेडकर साहेबांच्या आपल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला आम्ही पहिले आमची अशी होतं का डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला
माल्यार्पण करून तिथून शांततापूर्वक आम्ही गांधी पुतळ्याजवळ येणार होतो आणि तिथे ते सभा घेणार होतो. परंतु ती आम्ही आजचे ही जी जन्माष्टमी वगैरे असल्यामुळे पोलिसांनी आम्हाला परवानगी नकारली. परंतु आम्ही गांधी पुतळ्याला जाऊन तिथं माल्यार्पण करून तिथून आम्ही आमच्या ऑफिसला जाणार आहोत. आजच दुपारी 2 वाजता गांधी पुतळा ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा यांच्या पुतळ्याजवळ. आज सितंबर को हम सब के नेता सम्माननीय राहुल गांधी जी ने ऐतिहासिक भारत जोड़ो यात्रा शुरू की थी, जो हमारे देश के किसी भी राजनीतिक द्वारा अब तक की सबसे बड़ी पद यात्रा थी, जिसमें 4081 किलोमीटर 12 राज्यों में 2 केंद्र शासित प्रदेशों में 75 जिलों और 76 लोकसभा क्षेत्रों की 136 दिनों की ये भारत जोड़ो यात्रा शामिल थी, जिसने पूरे देश में और देश के लोगों पर एक अमिट छाप छोड़ी है. लाखों लोग प्रेम और एकता के प्रति राहुल जी की भक्ति, धर्म, समुदाय, जाति आदि की परवाह किए बिना हर भारतीय को एकजुट करने की उनकी अटूट भावना से मंत्रमुग्ध होकर उनकी विचारशील पहल की मांग की थी, जिसने मूल रूप से हमारे देश में राजनीति की दिशा बदल दी. विशेष रूप से यात्रा के बाद कर्नाटक का चुनाव परिणाम कांग्रेस पार्टी को सत्ता में वापस लाने के लोगों की सामूहिक इच्छा का एक उत्कृष्ट अभिव्यक्ति है. और इसी के मद्देनज़र हमारे राष्ट्रीय कांग्रेस के सम्माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने पूरे देश में जिला स्तरीय भारत जोड़ो यात्रा और भारत जोड़ो सम्मेलन लेने का हमको आदेश दिया. उसी जगह हमारे नेता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सम्माननीय नाना पटोले जी की सूचना के मुताबिक आज हम ये भारत जोड़ो यात्रा की पहली वर्षगांठ मना रहे हैं. इस वर्षगांठ में के तहत प्रेस कॉन्फ्रेंस लेना, भारत जोड़ो यात्रा के तहत शहर में एक पदयात्रा निकालना, ये आज के मुख्य रूप से कार्यक्रम है. और राहुल जी ने जो ये सरकार ने 2014 के बाद से इस देश में जो सांप्रदायिकता को बढ़ावा दिया, राष्ट्रीय और एकता और अखंडता को ठेस पहुंचाई और जातिवादी संस्कृति को बढ़ावा किया, बेरोजगारी में बढ़ावा हुआ, किसानों की आत्महत्या बढ़ी है, इसको पूरे देश के सामने उजागर करके लोगों में जन जागरूकता उन्होंने फैलाई है. उसी की आज वर्षगांठ हम सब कांग्रेस पार्टी बड़े गर्व से मना रहे हैं. महिला कांग्रेस के अध्यक्ष कुमारी दीपाली प्रसाद, अनुसूचित जाति विभाग के अध्यक्ष सुशांत जी, किरण भोगावकर, महासचिव अनीश पटेल और यहाँ पे उपस्थित कांग्रेस के पदाधिकारी, कार्यकर्ता, मेरे दोस्तों और बहनों, आज 1 साल होगा भारत जोड़ो यात्रा कंप्लीट हो चुकी है. जैसा भारत जोड़ो यात्रा का हमको प्रोग्राम आया है तो हमारे लोग शहर के काफी खुश, हमको बस मांगा, हमको पानी दिया था, तो हम यहाँ से दिन भर चल के रात में हम 1 बजे वहाँ बस मांगा हिंगोली पहुँचे और 2 बजे 3 बजे सब लोग रेडी हो गए. हम बस मांगा भागते हुए 3:30-4 बजे सवेरे पहुँच गए. इतनी ठंडी थी जब, लेकिन राहुल गांधी जी जब इस देश को जोड़ने के लिए मिले तो हमारे औरंगाबाद के लोगों ने बोले कि हमारे लिए कोई जाति नहीं है. और हमारा राहुल गांधी जी से मिलना हुआ, नाना मोदी आपने राहुल गांधी जी से मिलाया. लेकिन राहुल गांधी जी जब से ये पदयात्रा निकली भारत जोड़ो, इस देश में कांग्रेस का वातावरण बन गया. कर्नाटक अपन ने भारी लीड से कर्नाटक की अपन जीता है, क्योंकि वहाँ 57 जगह से राहुल गांधी जी की पदयात्रा गई, जिसमें कि 53 सीट वहाँ कांग्रेस के चुन गया. तो जब से सब लोगों में जोश आया भारत जोड़ो, इससे आज भाजपा परेशान है. इंडिया का नाम बदल दिए, भारत रख दिए उन्होंने. आप समझ जाइए आने वाले लोकसभा में अपने को कांग्रेस को जिताना है
कांग्रेस के लिए काम करना है और कांग्रेस एक ऐसी पार्टी है जो इस देश को चला सकती है। भाजपा ने इस देश में नफरत फैलाती है, भाजपा इस देश को तोड़ने के लिए बैठी है और कांग्रेस जोड़ने के लिए बैठी है। कांग्रेस का पॉलिटिक्स मोहब्बत का है और भाजपा का राजकारण नफरत का है। तो मेरी सभी आप पदाधिकारियों से या मेरे पूरे सीनियर लीडर्स बैठे हैं, सबसे विनती है कि आने वाला लोकसभा 5-6 महीने में है, हम सबको एक साथ होकर औरंगाबाद शहर से कांग्रेस की सीट लोकसभा में जाना है और हमारी ख्वाहिश है ये यहाँ से कांग्रेस का ही उम्मीदवार लोकसभा में चुन के जाएगा। आज के मैं ज़्यादा नहीं कहते हुए अपने भाषण को विराम देता हूँ और अपनी जगह लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर. यानंतर आमचे सर्वांचे लाडके नेते या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं जुनं जाणतं नेतृत्व कैलासवासी अब्दुल अजीज साहेबांची आज पुण्यतिथी आहे. आपण सगळ्यांनी एक मिनिट स्तब्ध उभं राहून त्याला आपण श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती. आज 7 सप्टेंबर 2022 ला आपले नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून सुरू केली होती त्याचा हा पहिला वर्धापन दिवस. त्या दिवसाची आठवण व्हावी म्हणून किंबहुना या देशातली सर्वात मोठी पदयात्रा ज्या नेत्यांनी काढली असेल त्याचं वर्ल्ड बुक मध्ये नोंद होईल अशी जी भारत जोडो यात्रा काढली तिचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे प्रभारी तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुजाहिद ॲडव्होकेट मुजाहिद खान साहेब, त्याचबरोबर शहराध्यक्ष सन्माननीय सुभाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरण पाटील लोणगावकर, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय इब्राहिम पठाण साहेब, महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा दीपाली मिसाळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नागरेजी, एससी अनुसूचित जाती जमाती विभागाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण सिरसाजी, अनिश पटेल साहेब, शहर आपले पैठण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद तांबे साहेब, नवरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीपराव बोरसे, पैठण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निमेश पटेल आणि फ्रंटलचे औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष शेजूळ, युवक काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्राचे गौरव जयस्वाल, अजून दोन प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी इरफान पठाण, इद्रिस नवाब हसन, प्रदेशवाले मंडळ करा सर्व सेलचे आपले प्रवक्ते पवन डोंगरे साहेब, सगळेच मान्यवर. तुम्ही सगळ्यांचे नाव एका झपाट्याने घ्यायला लागलो तर पूर्ण सभागृह नाव घेऊन होऊन जाईल. परंतु आजच्या या कार्यक्रमाला आलेले सर्व पदाधिकारी भगिनी, खरं तर आज आपल्याला मुजाहिद भाईंना ऐकायचं आहे म्हणून मी काही फार लांबचं भाषण करावं असं काही भाग नाही. परंतु ते हारायला ना मुदस्सर अन्सारी अपंग शेतकरी
आणि रमणवाद एक राहिले किसान सेलचे आपले आभार प्रदर्शन करणारे राहिले. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रदेश काँग्रेस कमिटीला सूचना केली की आज 7 सप्टेंबरला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दुपारी पत्रकार परिषद घ्या, 5 ते 7 मध्ये मोठी भव्य पदयात्रा घ्या आणि रात्रीच्या वेळेला एक जाहीर सभा घ्या. या पद्धतीचा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेबांनी आपले प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना दिला आणि सांगितलं की याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजे आणि ही महाराष्ट्रभर नाही झाली तर देशभर झालेली आहे. एक 8 दिवसापूर्वी एक झूम मीटिंग प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ आमची घेतली. त्याच वेळेला आपल्या मराठवाड्याचे नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये ही भारत जोडो यात्रेचा वर्धापन दिवस आपण 8-10 दिवस पुढे ढकलू. या मराठवाड्याची प्राप्त परिस्थिती पाहता, इथली कायदा सुव्यवस्था पाहता, अंतरवाली सराटीला झालेल्या लाठीमाराचा संदर्भ घेता आपण याला 8-10 दिवसांनी पुढे करू. परंतु नानाभाऊने AICCला विनंती केली, पण ते म्हणले 7 तारखेचं महत्व आहे, आपण हे 7लाच करा. मग काल आम्ही शहराध्यक्ष साहेब युसुफभाईने आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पोलीस स्टेशनला की आम्हाला मोठी पदयात्रा काढायची आहे, एक 5,000 लोकांच्या नियम अमाऊंट आणि ती काढू आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यात. परंतु सीपीने आणि सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PIने सांगितलं आणि लेखी सूचना दिली आम्हाला की तुम्हाला आपल्या शहरातली 144 कलम लागू पाहता किंबहुना आजचा दहीहंडीचा सण पाहता पोलिसावर प्रचंड ताण आहे. आमची आपल्याला विनंती राहील की आपण ही यात्रा शक्यतो काढू नका आणि नाही तर भविष्यात कधी काढायची तेव्हा काढा, परंतु आज आम्ही आपल्याला परवानगी देऊ शकत नाही. म्हणून आपण मुजाहिदभाईच्या आदेशाप्रमाणे किमान प्रातिनिधिक स्वरूपात आपण आज गांधीजींचं अभिवादन केलं पाहिजे. ज्या महात्मा गांधीने मुठभर पीठ उचलून दांडी यात्रा काढली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या नेत्यांनी भव्य भारत जोडो यात्रा काढली. 4,000 किलोमीटरची 5 महिने ती यात्रा चालली, सप्टेंबर पासून ते 30 जानेवारी पर्यंत. किमान आपण महात्माजींचं अभिवादन असते आणि ती आठवण ठेवून ॲडव्होकेट मुजाहिदभाई म्हणले आपण महात्माजींच्या पुतळ्यावर गेलो पाहिजे. जरी आपल्याला परवानगी मिळाली नाही किंवा जरी इथं लाठीमार झालेला असला, जरी आज दहीहंडी असली, तरी आपण कुठल्याही परिस्थितीत आपण महात्माजींचं अभिवादन केलं पाहिजे आणि किमान जे कार्यकर्ते आपल्या आलापुरी येतील बोलवतील ते आपण गांधी भवनमध्ये जाऊन एखादी छोटीखानी बैठक घेतली पाहिजे. या पद्धतीचा उपक्रम म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो. भारत जोडो यात्रेच्या कथा सांगायला गेल्या तर खूप मोठ्या मोठ्या आपण संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी भाषणं केली तरी त्या कथा संपणार आणि म्हणून त्या कथेमध्ये आपला रोल होता हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण गेलो. सकाळी 4 वाजता उठलो आणि 5 वाजता तयार होऊन त्या जागेवर गेलो. त्या वसबांगरा गावात आणि त्या वसबांगरा गावाला गेलो. एक तर सकाळी उठायची मारणार, वो उठा के नाही, वो उठा के नाही, हा झोपला का तो उठला का आणि इतकं करून सगळे तयार झाले का. सगळ्यांनी फार शूज ब्यूज असे एकदम, कोणी कधी टी-शर्ट घालतो नाही पण माझ्यासारख्याने पण टी-शर्ट घालतात, मी कधी घालत नाही म्हणून म्हटलं माझ्यासारखे का. असं सगळेजण तयार होते त्या भारत जोडो यात्रेत एकदम असा जोरात गेला आणि तिथं गेल्यानंतर खरी मजा आहे. तुम्हाला जुना अनुभव होता का, तुम्ही पाठीमागून त्याला गेलो आणि आमचा पहिल्यांदाच होता. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्हाला असं वाटलं काय मोठी गोष्ट आहे, आपण मी असं करू, आपण मी तसं करू. नाही भेटू तर असं वाटायचं की राहुल गांधी साहेबाच्या गळ्यातच झालं असं सगळ्यांना वाटतं. पण गळ्यात हात घालायला काय कष्ट पडतात हे चांगल्याला घाम गाळल्यानंतर. त्याच्यानंतर मात्र इकडून चुकलं की नाही
भाई, आमच्या इथल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आपल्या विरोधकांनी राहुल गांधीची पदयात्रा म्हणल्या असे हिनवलं. आता खरं सांगायचं म्हणजे ते बंद करा ना, त्याचं फी सम्माननीय हम सबके नेता राहुल गांधी जी आज हम सबके नेता ने पूरे राष्ट्र और दुनिया के आदर्श के रूप में आज प्रस्तावित हुए हैं. हम सब को सवाल करते हैं. इस शेर मैंने उनको समर्पित किया है जो मखमल के कालीन पे सोलह तक सो सकने वाला आदमी एक बस के कंटेनर में अपने उस आदमी ने 5 महीने किया. इसके लिए किस कारण से, उसकी वजह क्या थी, क्या उसको करने की जरूरत थी, जिनके प्लेट घराने ने इस देश, इस माटी के लिए अपना बलिदान दिया, अपनी खून से जमीन को सींचा. जब उस घर पे आज ये आने लगी कि उनसे देशभक्ति का प्रमाण मांगने जाने लगा और देश के अंदर भाई भाई में लड़ाई का वातावरण पैदा कर दिया गया, समाजों में तेज निर्माण कर दिया गया, लोगों को बेरोजगारी और आत्महत्या के रास्ते में ढकल दिया गया. तब ये जवान योद्धा अपने घर की कालीन छोड़कर रास्तों पत्थर पहाड़ों से निकला और निकलकर एक छपने के पहाड़ के रूप में जब निकला तो समंदर बन के सामने आज मैं बड़ा खुशकिस्मत हूँ कि मुझे आज भारत जोड़ो यात्रा की पहली वर्षगांठ मनाने के लिए रिस्पॉन्सिबल लेने और आपको और आज भारत जोड़ो यात्रा की सांकेतिक यात्रा निकालने का मुझे सौभाग्य हासिल हुआ. उसके लिए यहाँ पे आप सब उपस्थित, यहाँ पर हमारे औरंगाबाद जिला के जिलाध्यक्ष सम्माननीय डॉक्टर कल्याण राय साहब, औरंगाबाद शहर जिला के खराड़ी के अध्यक्ष सम्माननीय यूसुफ भाई शेख, जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष हमारे मित्र केवल बाबू, महिला कांग्रेस की अध्यक्षा पारिदी, यूथ कांग्रेस के अध्यक्ष, अनुसूचित जाति समाज के अध्यक्ष और हमारे सबके मार्गदर्शक इस शहर के माजी अध्यक्ष अली जनाब इब्राहिम पठान साहब, तामिर जी, मोरसे जी, हिमेश पटेल जी, अमनवाल जी, डोगरे जी और सभी सेल मंडल और ऑर्गेनाइजेशन के यहाँ सब उपस्थित कार्यकर्ता थे. तो मैंने कार्यकर्ता वर्ड खासतौर से इस्तेमाल किया क्योंकि राहुल गांधी जी ने कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता की अहमियत उस दिन भी दिखाई और पूरे भारत जोड़ो यात्रा में भी दिखाई. हमारे आपस में एक घर है, हमारे घर में फुटबॉल ये वो सब चलते रहता है और उसमें एक मजा है, लेकिन मतभेद तक ठीक है, मनभेद नहीं होने चाहिए. तो मैं भारत जोड़ो यात्रा पे आता हूँ तो मैं 15 दिन नांदेड़ से लेके जलगांव जामोद तक राहुल जी के वो रिंग में मैं चला हूँ. मुझे उसका सौभाग्य हासिल हुआ है. उस सारे सफर में, उस सारे यात्रा में जब मैं उसमें शामिल हुआ पहले दिन, कुछ दिन तो बाहर भी गया, पहले दिन मैं बाहर भी गया, तो मुझे पता चला कि अब इसमें अपनी कैसा रहना है. तो हम सुबह 4 बजे उठकर और जो मैंने वहाँ महसूस किया हो यात्रा के अंदर में, पूरे यात्रा में, इसको कुदरती मदद, जिसको ईश्वरीय मदद बोली जाती है, ऐसी मदद उसके अंदर थी कि
जो चल ना सकने वाला वो भी चल पड़ा, जो चलने में तकलीफ वो दौड़ गया। और ऐसी वातावरण क्रिएट होता था कि सबके अंदर से ऊर्जा का संचार होता था। और जो लोग उनसे मिलते थे, राहुल गांधी से वो लाके मिलते थे, उनके एकदम गले के पास। मैं जब उनसे मिला तो उन्होंने मुझे बोला कि भाई मेरे पैर में तकलीफ है, पैर मत बने। लेकिन जब वो लोग उनसे मिलते थे तो वो उनसे गले मिलके लिपट के जिस हाल में उस हाल में हुआ तो दिखला। ये जरा उन्होंने खुद बोला, जब मेरे पैर में तकलीफ हुई तो मुझे लगा कि मैं भी आता हूँ, मेरे डॉक्टरों ने मुझे मना कर दिया और रात को मैं सोच में पड़ा, लेकिन सुबह मेरे अंदर क्या ऊर्जा बढ़ गई कुछ निकल पड़ा। और वो जो निकले तो पूरी यात्रा तो कंप्लीट हुई, लेकिन इस देश की बर्बाद करने वाली सरकार के पैरों के तले की जमीन हुई। वो उनको राहुल गांधी को कैसा उनको संसद से बाहर करना है, लोगों तक पहुंचने देना नहीं है। लेकिन उसके बाद जब दौर पलटा तो उनकी सोशल मीडिया भी कमजोर होने लगी, उनकी गोदी मीडिया भी कमजोर होने लगी, लोगों की आवाज बनकर राहुल गांधी ने लोगों की आवाज बनकर जनता की और देश और दुनिया के सामने उदाहरण पेश किया। इतने राज्यों से 4000 किलोमीटर चलना, हर हमारे इस देश की, हमारे मुल्क की एक खासियत ये है कि विविधता में एकता वाला हमारा देश है। वो काटी खाना हर जगह 50 किलोमीटर में हमारा बदल जाता है। उस पूरे देश को एक संघ जोड़ने का उन्होंने काम किया, जो 2014 से हमारे राष्ट्र की एकता और अखंडता को मिटाने का ये काम कर रहे हैं। सबसे बड़ी बात ये है हम सब के लिए कि वो हमारे देश के संविधान को बदलना चाहते हैं। उनके स्टेटमेंट आ रहे हैं, उनके सलाहकार ने स्टेटमेंट दे दिया कि अब नए कॉन्स्टिट्यूशन की जरूरत है। मैं सभी समाज और हमारे देशवासियों को विनती और हमारे कार्यकर्ताओं खासतौर से विनती करना चाहूँगा कि उन्होंने लोगों के घर को ये बताना चाहिए कि तुम्हारे अधिकारों का हनन होने वाला है। तुम्हारे ऊपर एक राष्ट्र एक मिशन जो उन्होंने लाया है, उसके पीछे उनका छुपा एजेंडा है। वो यहाँ पे राष्ट्रपति वाला सिस्टम लाना चाहते हैं।